तर नमस्कार भाऊ बहिणींनो, परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये। तर आत्तापर्यंत आपण व्हिडिओ बघत आलेलो असन, केसवाढीचे व्हिडिओ आपण बनवलेले होते। तर आता आपण केस जे आहेत, जे आपले अंगावरती जे नको असलेले केस आहेत, ते केस काढण्यासाठीचा आपण घरगुती उपाय आणलेला आहे बघा। तर बऱ्याच माता भगिनी किंवा आपली पुरुष मंडळी जे असतात ते महागड्या पार्लरमध्ये जातात आणि वॅक्स वगैरे करून आपल्या हातावरची किंवा इतर कुठल्याही ठिकाणची जी केस असतात ते काढतात बघा। आणि वॅक्स म्हणजे हा इतका खतरनाक प्रकार आहे की असा आपल्या अंगावरती तो वॅक्स लावायचा असतो आणि त्याला ते चिकटपट्टीसारखं असतं आणि ते असं सरकीने वाढायचं असतं। ते इतकं त्रासदायक असतं की अंगावरती काटा उभा राहतो। बरेच जण त्याच्यासाठी जे केस त्यांना काढायचे असतात हातावरचे पायावरचे, परंतु ह्या त्रासामुळे ते काय करतात तर हे केस काढणं टाळून टाकतात। आणि बघा, लग्नामध्ये ह्याच्यामध्ये कोणाला जायचं असतं, कुठं जायचं असतं, आणि त्या टायमिंगला हे अंगावरती हातावरती जे केस असतात नको असलेले केस, तर ते खूप वाईट दिसत असतात बघा। त्याच्यामुळं बरेच जण काय करत असतात की जे नको असलेले केस जे आहे ते काढत असतात, रिमूव्ह करत असतात, परंतु वॅक्स करणं आपल्याला कधी कधी शक्य होत नाही। मग अशा टायमिंगला आपल्याला काय करायचं आहे बघा, तर आपल्या घरगुती उपायाने तुम्हाला तर माहिती आहे की आपण ज्या सर्व कुठल्याही वस्तू बनवत असतो किंवा जे रेमेडीज तयार करत असतो ते फक्त आपल्या घरच्या वस्तूपासून तयार करत असतो। तशाच पद्धतीने बघा, आपण आजसुद्धा जे आपले नको असलेले जेवढे केस आहेत ते काढण्यासाठीचा जो जुगाड आहे तो आपण घरच्या घरी तयार करणार आहोत। तो म्हणजे वॅक्ससारखा पदार्थ तयार करणार आहोत आणि ह्याने आपल्याला काही दुखणार नाही, काही होणार नाही। त्याच्यामुळे काय करायचं आहे बघा, तर व्हिडिओ आता आपल्याला हा शेवटपर्यंत पाहायचा आहे, कुठेही स्किप करायचा नाही आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचा आहे जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल। कारण हा व्हिडिओ खूप खास होणार आहे, कारण जे आपल्या हातावरचे पायावरचे जे नको असलेले केस आहेत ते संपूर्ण बघा न त्रास करता निघणार आहेत। त्याच्यामुळे काय करायचं, आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। तर चला मग बघूया आता आपण त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे। आणि साहित्य घेतल्याच्या नंतर बघा, त्याच्यापासून आपले जे नको असलेले केस जे आहेत ते कशा पद्धतीने काढायचे आहेत, किती भारी पद्धतीने निघणार आहेत बघा ते। आणि असं तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही की आपल्या असे शरीरावरचे म्हणजे हातावरचे पायावरचे जे केस आहेत ते निघतात, म्हणून इतकं स्मूथमध्ये एकदम निघणार आहेत बघा। त्याच्यामुळे तुम्हाला जाणवणार सुद्धा नाही। तर चला मग आता करूया आपण व्हिडिओला सुरुवात आणि त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलं आहे ते आपण ते पाहूया। तर आपण इथं घेतलेला आहे बघा, एक कांदा घेतलेला आहे। तुम्ही अशा वस्तू कधीच बघितल्या नसतील की त्या वस्तूपासून ह्या जे नको असलेले केस आहेत का नाही ते निघणार आहेत। त्याच्यामुळे आपण बघा की वस्तूच अशा घेतल्यात आपण की तुम्ही कधी म्हणजे बघितल्यात, ऐकलेत, परंतु त्याचा वापर असा होऊ शकतो हे कधीच पाहिलं नसेल तुम्ही। त्याच्यासाठी परत एकदा बघा, तर आपण पहिल्यांदा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे। त्याच्यानंतर आपण हे कच्चं दूध घेतलेलं आहे बघा। काय घेतलेलं आहे? कच्चं दूध घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपण हा लिंबू घेतलेला आहे। काय आहे? तर लिंबू आहे। त्याच्यानंतर आपण हे घेतलेला आहे गुळ, जो आपला रोजचा खायचा वापरण्याचा जो गुळ असतो, केमिकल विरहित हा काळा गुळ आहे बघा। आपला केमिकलचा गुळ नाही पिवळा वगैरे, तर हा केमिकल विरहित असा काळा गुळ आहे। त्याच्यानंतर आपण एक कॉफीची पुडी घेतलेली आहे, कॉफी घेतलेली आहे थोडक्यात। आणि त्याच्यानंतर आपण ही हळद घेतलेली आहे बघा। तर ही आपली टर्मरिक अशी हळद घेतलेली आहे। त्याच्यानंतर आपण काय घेतलेलं आहे, तर इथं आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। हो, तुम्ही नक्की तेच ऐकलं आहे। काय? तर हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आपण। तर अशा ह्या वस्तूंपासून बघा आपण काय करणार आहोत की नको असलेले केस म्हणजेच हातापायावरचे जे आणखीन इतर ठिकाणी जे केस आहेत, जे नको असलेले केस सर्व आपण रिमूव्ह करणार आहेत, म्हणजेच काढणार आहोत। तर चला मग आता करूया व्हिडिओला सुरुवात आणि कशा प्रकारे आपण कशा पद्धतीने हे तयार करणार आहोत औषध आणि ते कशा प्रकारे काम करतं ते सुद्धा पाहायचं आहे आपल्याला। तर चला करूया आपण व्हिडिओला सुरुवात। तर बघा, आता आपल्याला औषध तयार करताना अजून इतर वेगळ्या गोष्टी लागणार आहेत। त्या म्हणजे कुठल्या? तर हे अशी आपल्याला एक छोटीशी खिसणी एक असणे आपल्या घरात गरजेचं आहे बघा। ही छोटीशी खिसणी आहे। त्याच्यानंतर एक वाटी पाहिजेत आपल्याला, त्याच्यानंतर एक प्लेट पाहिजेत आणि त्याच्यानंतर बघा आपल्याला एक चमचा पाहिजेत। तर चला सगळ्यात पहिल्यांदा आता आपण काय करूया, हा जो गुळ आहे तो गुळ काय करायचा आपल्याला बघा, तर हा गुळ आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे बघा।
हे अशा पद्धतीने आपल्याला गूळ हा किसून घ्यायचा आहे. आणि तो किती घ्यायचा आहे आपल्याला, तर साधारणतः आपल्याला 1 ते 1.5 चमचा आपल्याला हा गूळ घ्यायचा आहे बघा. किती, 1 ते 1.5 चमचा. तर हा एवढा आपला 1 ते 1.5 चमचा हा गूळ आपल्याला बाद झालेला आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला आता काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला जे आपण म्हटलं होतं कच्चं दूध आहे, ते कच्चं दूध मिक्स करायचं आहे बघा. कसलं, कच्चं दूध. साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपल्याला हे कच्चं दूध घ्यायचं आहे. आणि हे कच्चं दूध घेतल्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, तर ह्याच्यामध्ये आपल्याला हे साधारणतः एवढी अशी हळद मिक्स करायची आहे बघा. तर हे हळद काय काम करत असते, तर आपला जे हात आहे ते आपोआपच गोरा करण्याचं काम करणार आहे. जखम वगैरे कुठं झालेली असेल तर ती सुद्धा हळद आपली नीट करत असते. त्याच्यामुळे हळदी हे भरपूर अशी गुणकारी हळद असते बघा. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता, तर अशी एक कॉफी पावडरची पुडी घ्यायची आहे आपल्याला. आणि त्याच्यानंतर आपल्याला बघा ही कॉफी पावडर किती मिक्स करायची आहे, तर साधारणतः बघा आपल्याला हा जो अर्धा चमचा कॉफी पावडर आहे, तो अर्धा चमचा आपल्याला कॉफी पावडर घ्यायची आहे बघा, अशा पद्धतीने. आणि हे मिश्रण एकत्र करायचं आहे बघा आपल्याला. आता इथपर्यंत झालं आपलं. आता ही कॉफी पावडरसुद्धा काय करत असते बघा, तर आपले जे शरीरावरती टॅनिंग वगैरे काय झालेलं असतं किंवा काळपट डाग पडलेले असतात, ते एकदम गोरं करण्याचं काम ही कॉफी पावडर करत असते बघा. आता त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे, तर हा लिंबू घ्यायचा आहे आपल्याला. आणि हा लिंबू घेतल्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे, की हा लिंबूसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि लिंबू कट करून घेतल्याच्यानंतर बघा ह्यातल्या बिया ज्या आहेत त्या नको असलेल्या बिया आपल्याला काय करायच्यात, काढून घ्यायच्यात. आणि साधारणतः हा अर्धा लिंबू जो आहे तो आपल्याला असा पिळून घ्यायचा आहे बघा याच्यामध्ये. आणि त्याच्यातल्या बिया ज्या आहेत नको असलेल्या बिया आपल्याला ह्यातल्या काढून टाकायच्या आहेत बघा. तर हे अशा पद्धतीने आपण अर्धा लिंबू घेतलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, की साधारणतः आपल्याला हे जे आपलं गव्हाचं पीठ आहे, ते गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये काय करायचं आहे बघा. साधारणतः 1 ते 1.5 चमचा आपल्याला गव्हाचं पीठ जे आहे ते याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे बघा. कुठलंही प्रमाण घेताना आपल्याला प्रमाणात घ्यायचं आहे. तर हे बघा आपण 1 ते 1.25 चमचा आपण काय केलेलं आहे, की गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा आता आपली एक वस्तू राहिलेली आहे कुठली, तर हा कांदा घेतलेला आहे आपण. काय घेतलेला आहे, कांदा. तर आता आपण काय करूया, हा जो कांदा आहे तो सुद्धा आपण सोलून घेऊया. ह्या अशा पद्धतीने कांदा सोलून घ्यायचा आहे. आणि हा सोलून कांदा घेतल्याच्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याच्यावरचं जे टर्कल आहे ते संपूर्णपणे काढून घ्यायचं आहे बघा आपल्याला. टर्कल जे कांद्यावरचं आहे ते. आणि काय करायचं आहे आता, हे कांदा जो आहे तो आपल्याला मगाशी सांगितल्याप्रमाणे हे जी किसणी आहे आपली, त्या किसणीने आपल्याला किसून घ्यायचा आहे बघा हा कांदा. हे पाहू शकता तुम्ही. आपण ज्या पद्धतीने गूळ ह्या किसणीवरती किसून घेतलेला होता त्याच पद्धतीने इथं कांदासुद्धा आपल्याला घ्यायचा आहे किसून बघा. तर ही अशी छोटीशी किसणी तुमच्याकडे असणं लय गरजेचं आहे. नसेल तरी तुम्ही मोठ्या किसणीला किसू शकता, किंवा असा कांदा कापून तुम्ही बारीक करून त्याचा रस काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर त्या पद्धतीने तुम्ही काय करायचं आहे, की हे जो कांदा आहे तो अशा पद्धतीने किसून घ्यायचा आहे. आणि किसून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे बघा, तर ह्या कांद्याचा जो रस आहे तो रस आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर हे पाहू शकता तुम्ही, छान पद्धतीने कांद्याचा रस हा निघलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हा 1 चमचा कांद्याचा रस जो आहे तो असा मिक्स करायचा आहे बघा. आणि मिक्स केल्याच्यानंतर हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते आपल्याला काय करायचं आहे, आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे काय काय टाकलेलं होतं तुम्हाला परत एकदा सांगतो, की आपण गूळ घेतलेला होता, किसून घेतलेला गूळ. आणि गूळ घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण 1 ते 1.5 चमचा दूध घातलेलं आहे. आणि दूध घातल्याच्यानंतर बघा आपण त्याच्यामध्ये कॉफी टाकलेली आहे. कॉफी टाकल्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा लिंबू असा हा आपण पिळून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण काय टाकलेलं आहे,
1 ते 1.5 छोटा चमचा, हा असा 1 ते 1.5 छोटासा चमचा आपण हळद टाकलेली आहे. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे की हे गव्हाचं पीठ ते सुद्धा आपण 1 ते 1.5 चमचा आपण ह्याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने बघा ह्या सर्व ज्या वस्तू आहेत आपल्या त्या ह्याच्यामध्ये टाकून आपण काय केलेलं आहे की छान पद्धतीने आपण हे असं जे मिश्रण आहे ते आता एक जीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून सर्व वस्तू ज्या आपण टाकलेल्या आहेत ते याच्यामध्ये मिक्स होतील आणि त्याची जी रासायनिक अभिक्रिया जी आहे ते पूर्णपणे तयार होऊन हे जे मिश्रण आहे आपलं ते व्यवस्थित तयार होईल बघा. तर हे छान पद्धतीने आता आपण काय करूया, ह्याला मिक्स करून घेऊया. प्रत्येक गोष्ट ही जी आहे आपली ते घरातच उपलब्ध आहे, त्याच्यामुळे कुठेही बाहेरून वस्तू आणायची गरज नाही किंवा त्याला पैसे खर्च करण्याची काही गरज नाही बघा आपल्याला. त्याच्यामुळे अशाच पद्धतीने बघा आता हे संपूर्ण जे मिश्रण आहे ते आपलं आता बघा तयार होत आलेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. तर आता तुम्ही म्हणसान दादा हे जे मिश्रण आहे ते आता वापरायचं आहे कसं लावायचं आहे, कशा पद्धतीने काय करायचं आहे. तर बघा आपल्याला काय करायचं आहे आता की हे जे मिश्रण आहे तर बघा असा हा कापूस घ्यायचा आहे आपल्याला आणि कापूस घेतल्याच्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे. आता तुम्ही म्हणसान दादा कापूस आमच्याकडे उपलब्ध नाही, मग काय करायचं. तर बघा दवाखान्यामध्ये पण कापूस भेटतो, मेडिकलमध्ये पण कापूस भेटतो, तो कापूस घेऊ शकता तुम्ही किंवा आपल्या घरात वाती वाळण्यासाठी कापूस आणून ठेवलेला असतो किंवा वातीचा जरी कापूस आपली वात जी असते त्याचासुद्धा पिंजून असा कापूस तुम्ही घेऊ शकता, लय लागत नाही आपल्याला, थोडासाच लागतो आहे. त्याच्यामुळं असा हा कापूस घ्यायचा आहे आणि ह्याच्यामध्ये डीप करायचा आहे, म्हणजेच ह्याच्यामध्ये काय करायचं आहे असा बुडवायचा आहे आणि आपल्याला जिथं आपल्याला केस नको आहेत त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा. तर हे मिश्रण जे आहे ते अशा पद्धतीने बघा इथं लावायचं आहे आपल्याला, हे अशा पद्धतीने कापसाने आपल्याला लावायचं आहे. तर तुम्ही म्हणताना आता हे कधी लावायचं आहे, तर ह्याला लावण्याची वेळ कुठलीही नाही, ज्या वेळेस तुमच्याकडे वेळ आहे, म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ कोणत्याही टायमिंगला तुमच्याकडे वेळ आहे. सहसा तर काय करा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस आपल्याला आंघोळ करायची आहे सकाळच्या वेळेस त्या टायमिंगला तुम्ही काय करायचं आहे की हे जे मिश्रण आहे ते लावायचं आहे, हे अशा पद्धतीने कापसाने घेऊन लावायचं आहे आणि काय करायचं आहे हे जे मिश्रण आपल्याला काय करायचं आहे 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे. किती 10 ते 15 मिनिट ठेवायचं आहे फक्त. आणि त्याच्यानंतर काय करायचं आहे बघा 10 ते 15 मिनटं ठेवल्याच्यानंतर हे नंतर दुसरा जो कापूस असतो चांगला कापूस त्याने काय करायचं आहे बघा हे 10-15 मिनटांनी आपल्याला सहजपणे असं पुसून घ्यायचं आहे बघा. आणि हे पुसून घेतल्याच्यानंतर बघा काय होतं, ज्यावेळेस आता हे ओलं आहे, ज्यावेळेस वाळलेलं असेल 10 ते 15 मिनटं त्या टायमिंगला बघा त्याच्यासोबत नुसतं असं कोरड्या कापसाने आपल्याला असं पुसून घ्यायचं. त्याच्यासोबत हे संपूर्ण केस जे नको आहेत ते असे सहज पद्धतीने निघून जातात, त्याला आपल्याला दुखत नाही काही नाही. वॅक्ससारखं असं म्हणजे वॅक्स करताना आपल्याला कसं एकदम असं करंट बसल्यासारखं होतं किंवा ते केस सल्ल्यासारखं होतं, तर तसं अजिबात होणार नाही आपल्याला. त्याच्यामुळे काय करायचं हे अशा पद्धतीने आपल्याला आंघोळ करायच्या अगोदर किंवा तुम्ही दुपारी जरी लावले तरी त्याच्यानंतर तुम्ही हे अशा पद्धतीने काढू शकता आणि आंघोळ करू शकता. तर बघा भावा बहिणींनो, मी जो हा घरगुती वॅक्स तयार केलेला आहे जे नको असलेले केस काढण्याचा, तो तुम्हाला कसा वाटला, आवडले असल्यास आपल्या व्हिडिओला नक्की लाईक आणि कमेंट करून पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करायचं आहे. कारण ह्या महागड्या वस्तू म्हणजेच वॅक्स करायला गेलं तर आपल्याला भरपूर असे पार्लरमध्ये पैसे घेतले जातात आणि पैसे जाऊन वॅक्स करणाऱ्या व्यक्तीलाच माहिती आहे बघा की वॅक्स करताना किती केस सलत असतात, भरपूर असे केस सलत असतात, डोळ्यातून पाणी येतं. तर ह्याने काही होणार नाही, फक्त 10 ते 15 मिनटं हा जो आपण वॅक्स तयार केलेला आहे तो फक्त 10 ते 15 मिनटं ठेवायचा आणि त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही रिझल्ट तुम्हाला खूप छान येणार आहे. 10 ते 15 मिनटांनी असं कापसाने फक्त पुसून घ्यायचं आहे बघा आणि छान पद्धतीने तुमची जे नको असलेले केस सर्व निघणार आहेत. तर भावा बहिणींनो, आपला जर वॅक्स आवडला असला तर नक्की लाईक आणि कमेंट करा. तर चला भेटूया अशाच नवीन माहितीपूर्ण आयुर्वेदिक आणि जुगाडाच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.